हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 111 मौन आणि मौन. एकदा ऋषितुल्य व्यक्तींची जागतिक परिषद भरली होती. जगातील सर्व देशांचे प्रतिनिधी त्या परिषदेला उपस्थित होते. अशावेळी प्रत्येक देशात काय आणि कशी परिस्थिती आहे, आपापल्या देशाबद्दल तेथील ऋषितुल्य व्यक्तींचे मत काय आहे, ते येथे पूर्ण समाधानी आहेत काय वगैरे माहीत करून घेण्यासाठी एक पत्रकार प्रत्येक देशातील एका ऋषितुल्य व्यक्तीला प्रश्न विचारत मुलाखत घेत होता. त्याचा प्रत्येक देशातील प्रतिनिधीला एकच प्रश्न होता, आपण आपल्या देशात पूर्ण समाधानी आहात काय? सुबत्ता असलेल्या देशांचे प्रतिनिधी फारच बोलघेवडे निघाले. पत्रकाराने नुसता एक प्रश्न विचारायचाच अवकाश ते लगेच भडाभडा मुलाखत देत होते. आमचा देश म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे. आमच्याकडे सर्व काही अत्याधुनिक सुखसोयी आहेत. आमच्याकडे स्वयंचलित यंत्राने सर्व कामे होत असतात. नित्य नवनवीन शोध लावून आम्ही आमचे जीवन आरामदायी करत असतो. आम्हाला फारच कमी काम करावे लागते. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्यायला आणि सौख्य उपभोगायला आम्हाला भरपूर वेळ असतो. आम्ही भरपूर मौज मजा करतो. अक्षरशः सौख्यात, विलासात, चैनीत लोळत असतो. पुन्हा पुन्हा ह्या माझ्या देशातच माझा जन्म व्हावा अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करत असतो. तेथे एक भारतीय संन्यासी स्थानापन्न झाले होते. त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र लपेटलेले होते. ते मौन होते. परिषदेमध्ये ते मुद्द्यापुरतेच बोलत असत, विनाकारण बोलत नसत. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील सदा असलेले स्मितहास्य, शांत मौन वृत्ती, तेजस्वी कांती, सात्विक भाव, धीरोदात्त वागणे, निर्भय वृत्ती इत्यादी पाहून त्यांना प्रश्न विचारायची आवश्यकताच नाही असे पत्रकाराला वाटले. तरीही त्याने त्यांना तो प्रश्न विचारलाच. त्यावर अतिसमाधानाने नुसते मंद सुहास्य करत हातानेच त्यांनी सर्व काही आलबेल असल्याचे सूचित केले. त्याने पत्रकारांचे पूर्ण समाधान झाले. त्यानंतर पत्रकार पुढे गेले. तेथेही त्यांना एक प्रतिनिधी मौन बसलेले आढळले. त्यांनाही पत्रकाराने तोच प्रश्न विचारला. त्यावर मौनातच हात हलवून त्यांनी उत्तर दिले की ते पूर्ण समाधानी आहेत. परंतु पत्रकाराला ते त्यांचे उत्तर कसेनुसेच अगदी केविलवाणे वाटले. जागतिक परिषद आटपली. सर्वजण सभागृहाबाहेर गेले. परंतु ते मगाचेच मौनी तेथेच बसून होते. पत्रकार त्यांच्याजवळ गेल्यावर ते इकडे तिकडे पाहून दबल्या आवाजात पत्रकाराला हळूच म्हणाले, सर्व असून नसल्यासारखेच आहे, कारण आमच्याकडे बोलायचे स्वातंत्र्य नाही. काय करू? कथामृत क्रमांक 112 अपेक्षा. एकदा मी काही खरेदीसाठी बाजारात जात असताना मला माझा एक मित्र वाटेत भेटला. तो थोडा वैतागलेला होता, कारण त्याच्या ओळखीच्या एका गृहस्थाने त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाला बोलावणे केले नव्हते. आता यात वैतागण्यासारखे काहीही नव्हते. अशी अपेक्षा ठेवणेही ठीक नव्हते. समारंभाचे बोलावणे ही घरगुती खाजगी बाब असते. काही मर्यादा, अडचणी असतात. एवढे त्यात वैतागण्यासारखे काही नव्हते. परंतु त्याची बोलावण्याची अपेक्षा त्याला वैताग बहाल करून गेली होती. मी त्याला म्हटले की चल माझ्याबरोबर बाजारात चल, मला काही खरेदी करायचे आहे. असे म्हणून आम्ही एका दुकानात गेलो. मला 10 वस्तू असलेले एक पाकिट घ्यायचे होते. त्याप्रमाणे मी खरेदी केली. 200 रुपये दिले आणि ते पाकिट पिशवीत घालत घालत
दुकानाच्या बाहेर पडलो. ते पाकीट पिशवीत घालताना मला जरा ते जास्त जाड आहे असे जाणवले. म्हणून मी ते पाकीट पिशवीतून बाहेर काढून पाहिले तर ते 20 वस्तूंचे होते. मी मित्राला ते दाखवले आणि पुन्हा त्या दुकानात गेलो. त्या दुकानदाराने ते पाहिले, परत घेतले आणि 10 वस्तू असलेले पाकीट माझ्या हातात दिले आणि तो दुसऱ्या गिऱ्हाईकाला वस्तू दाखवू लागला. आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. झाले. माझ्या मित्राचे वाग्बाण सुरू झाले. एवढी साधी रीतभात नाही. 200 रुपयांची वस्तू तू त्याला परत नेऊन दिलीस तर त्याने साधे तुझे आभारही मानले नाहीत. अरे, समर्थांनीच सांगून ठेवले आहे, फुकाचे मुखी बोलता काय वेचे. मी त्याचा पारा खाली आणण्यासाठी, विषय बदलण्यासाठी त्याला म्हटले की त्या दुकानदाराने मनाचे श्लोक वाचलेले नाहीत किंवा ते तो विसरला असेल. माझा मित्र जास्तच खवळला. स्वतःच्या मतलबाचे वेळी मनाचे श्लोकच काय, संपूर्ण दासबोध मुखोद्गत म्हणून दाखवतील. आता वास्तविक आपण आभाराची अपेक्षा ठेवून असं काही करत नाही. समजा आपण रस्त्याने जात आहोत आणि कोणाची तरी दुचाकी आडवी झाली तर आपण ती उचलून द्यायला मदत करतो. येथे त्या व्यक्तीने आपले आभार मानावे म्हणून आपण अशी मदत करायला धावत नाही. प्रथम मदत आपोआप केली जाते. त्यावेळी प्रतिक्षिप्त क्रियेतून माणुसकीची भावना उफाळून येते आणि आपण धावतो. आभार नंतर मनात येतात. येथे आपण उत्स्फूर्तपणे दाखवलेली माणुसकी पुसून टाकतो. वास्तवात ती टिकवण्यासाठी आभार वगैरे अपेक्षा मनातच येता कामा नये. हरी ओम.